महिलांनो, सकाळी उठल्या उठल्या चुकूनही हे एक काम करू नका, नाहीतर नकळतपणे अलक्ष्मीला आमंत्रण होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जी स्त्री रोज असे करते ती नकळतपणे लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवते. स्वतःच्या हाताने लक्ष्मीला बाहेर काढू नका. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले झाडू मारत असाल तर वेळी सावध व्हा. वाक्य फक्त ही भीती दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या जीवनात नकळत होत असलेल्या मोठ्या आध्यात्मिक चुकांकडे डोळे उघडण्यासाठी आहे. जीवनात नकळत होत असलेल्या मोठ्या आध्यात्मिक चुकांकडे डोळे उघडण्यासाठी आहे. कारण सकाळचा वेळ हा केवळ घर स्वच्छ करण्याचा नसून तो आपलं मन, आत्मा आणि संपूर्ण घरातील ऊर्जेला दिशा देणारा काळ असतो. आणि विशेषतः घरातील स्त्री जेव्हा सकाळी उठते तेव्हा तिच्या पहिल्या कृतीतून घराचं भाग्य ठरतं, असे शास्त्र सांगते. अनेक स्त्रिया सकाळी उठताच लगेच झाडू हातात घेतात, कारण त्यांना वाटतं की घर स्वच्छ राहिलं पाहिजे. पण त्यांना हे माहीत नसतं की सकाळी झाडू लावणं म्हणजे लक्ष्मीला दाराबाहेर झाडण्यासारखं आहे. कारण सकाळच्या वेळेला घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि देवतांची कृपा आपल्या घरात फिरत असते. आणि त्यावेळेला धूळ कचरा बाहेर काढण्याच्या नावाखाली आपण आपल्या हातानेच आपलं नशीब बाहेर फेकतो. सकाळचा पहिला स्पर्श हा जमिनीला नसून परमेश्वराला असायला हवा. म्हणजे उठल्यावर लगेच मोबाईल नाही, तर झाडू नाही, तर कामाची घाई नाही, तर 2 मिनिटे डोळे बंद करून देवाचं नाव घ्या. कारण ज्या घरात स्त्री उठताच देवाचं स्मरण करते त्या घरात संकट उंबरठ्याबाहेरच राहते. आजकाल स्त्रिया खूप कष्ट करतात, घर, मुलं, नवरा सांभाळतात, पण तरीही त्यांना वाटतं की नशीब साथ देत नाही, पैसा टिकत नाही, घरात कायम तणाव असतो. कारण चूक कुठे होते हे त्यांना कोणी सांगत नाही. आणि हीच चूक म्हणजे सकाळच्या पवित्र वेळेला. चुकीची सुरुवात. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्ताचा वेळ हा अमृतासारखा मानला जातो. या वेळेला घरात शांतता असते, वातावरण शुद्ध असतं आणि अशा वेळेला झाडू लावले तर ती केवळ धूर नाही, तर घरातील पुण्यसाठा देखील कमी करते. हे ऐकायला खोटं वाटेल तरी अनेक घरांमध्ये हे सत्य अनुभवातून दिसून आलं आहे. अनेक महिला म्हणतात, आम्ही तर वर्षावर सकाळी उठल्यावरती झाडू लावतो. काही झालं तरी पण काही आम्ही सकाळी उठल्या उठल्या लगेच झाडू मारतो. काही परिणाम हळूहळू होतात. जसं पाणी थेंब थेंब पडून दगडाला भोग पडतं, तसंच रोजची छोटी चूक आयुष्याला आतून पोखरत असते. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट, जर तुम्ही देवाचं नाव आणि स्मरण केलं तर मन शांत होतं. आणि मग थोडा वेळ उजाडल्यावर झाडू लावला तर त्याचं घरामध्ये सुख, समाधान आणि स्थैर्य नांदतं. कारण तेव्हा तुम्ही कर्माआधी श्रद्धेला स्थान देता. हे विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचं आहे, कारण स्त्री ही घराची लक्ष्मी असते. तिच्या हातून झालेली प्रत्येक कृती घराच्या नशिबावर परिणाम करते. आणि म्हणूनच स्त्रियांना नेहमी सांगतात की स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही फक्त गृहिणी नाही, तर घराचं भाग्य घडवणारी शक्ती आहात. जर सकाळी झाडू लावणार थांबवलं तर तुम्ही फक्त 7 दिवसात देवाचे नामस्मरण, देवाची सुरुवात केली तर तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल. मन शांत होईल, घरात वाद कमी होतील आणि नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर जाईल. ही गोष्ट अंधश्रद्धा नाही, तर अनुभवावर आधारित आहे. म्हणूनच हे ऐकल्यावर दुर्लक्ष करू नका, कारण काही गोष्टी वेळेवर थांबवल्या तर मोठे नुकसान कळतं. अनेक महिला मनात विचार करतात की सकाळी झाडू नाही लावले तर घर कसं स्वच्छ राहील, काम आधी करायचं, वेळ कुठून आणायचा. पण देव कधीही तुमच्याकडून काम थांबवायला सांगत नाही. तो फक्त योग्य वेळ सांगतो, कारण चुकीच्या वेळेला केलेलं काम सुद्धा त्रासाचं कारण बनतं. एका स्त्रीचा अनुभव सांगतात की ती रोज पहाटे 4 वाजता उठायची, लगेच झाडू मारायची, सगळं घर स्वच्छ करायची. पण तिच्या घरात कायम आजार, खर्च आणि भांडणे सुरूच होती. तिने उपाय विचारला तेव्हा एकच गोष्ट सांगितली, सकाळची पहिली कृती बदल आणि बाकी आपोआप बदलेल. ती स्त्री उठल्यावर झाडूऐवजी 2 मिनिटे डोळे बंद करून राम नाम घ्यायला लागली, देवाला मनात नमस्कार करायला लागली आणि झाडू थोडा उजडल्यावर ती लावायला लागली. आणि काही दिवसातच तिच्या मनातील घालमेल कमी झाली, घरातला ताणतणाव कमी झाला. कारण बदल बाहेर नाही, तर आत सुरू झाला. महिलांनो, हे लक्षात ठेवा, घर स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे, पण मन स्वच्छ असणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. कारण अस्वस्थ मन असलेल्या घरात कितीही झाडू लावला तरी समाधान येत नाही. म्हणतात, लक्ष्मी स्वच्छतेत राहते, पण श्रद्धा नसलेल्या स्वच्छतेत नाही. म्हणूनच सकाळी आधी दिवस स्मरण, मग काम,
मग कामं अशी शिस्त ठेवली तर लक्ष्मी घरात टिकून राहते. आज अनेक स्त्रिया म्हणतात आम्ही देवाचं नाव घेतो तरीही अडचणी येतात, कारण फक्त नाव नाही तर भावना महत्त्वाच्या असतात. सकाळी उठून तक्रार करत काम सुरू केलं तर त्याच तक्रारी वाढतात, पण शांतपणे देवाला आठवण दिवस सुरू केला तर अडचणी आल्या तरी मन मजबूत राहतं. ही गोष्ट फक्त झाडूबद्दल नाही, ही स्त्रीच्या आत्मसन्मानाबद्दल आहे. कारण जेव्हा स्त्री स्वतःला केवळ काम करणारी मशीन समजते तेव्हा ती थकते, पण जेव्हा ती स्वतःला देवाची शक्ती समजते तेव्हा ती सगळं सांभाळते. म्हणूनच सांगतात, सकाळी उठल्यावर लगेच घराची नाही तर स्वतःची काळजी घ्या. 2 मिनिटं श्वासावर लक्ष ठेवा, देवाचं नाव घ्या आणि मग कामाला हात लावा. हा बदल छोटा आहे, पण परिणाम खूप मोठा आहे. लक्ष्मी कधीच रागावून जात नाही, पण ती दुर्लक्षित झाली तर आपोआप दूर होते आणि सकाळी झाडू लावणं हे दुर्लक्षणाचीच एक सवय आहे. ज्या स्त्रिया नकळत करत असतात कारण त्यांना कोणीच वेळेचे महत्त्व समजावून सांगितलेलं नसतं. शास्त्रात सांगितले आहे की सूर्योदयाच्या आधी आणि लगेच सूर्योदयाच्या वेळेला घरात सूक्ष्म शक्ती फिरत असतात आणि काहींना त्या दिसत नाहीत, पण परिणाम सगळ्यांच्या आयुष्यावर होतो. आणि त्यावेळेला झाडू लावणं म्हणजे त्या सकारात्मक शक्तींना बाहेर ढकलणं आहे. अनेक महिला असं वाटतं की आम्ही देव मानत नाही का, आम्ही पूजा करत नाही का, मग आमच्यावर हे नियम का. पण काही शास्त्र सांगते की देव मानणं वेगळं आणि देवाच्या वेळेला मान देणं वेगळं आहे. कारण वेळेचा अपमान केला तर पूजा असूनही परिणाम मिळत नाही. लक्ष द्या, अनेक घरांमध्ये असं दिसतं की स्त्री खूप कष्ट करते पण तिचं कौतुक होत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. नात्यांमध्ये सतत ताण असतो कारण घराची पहिली ऊर्जा रोज सकाळी चुकीच्या दिशेने जाते. शास्त्रात स्पष्ट सांगतात, सकाळी झाडू लावणं हे महापाप नाहीत, पण ते रोज रोज केल्याने मनात अस्वस्थता वाढते, घरात समाधान टिकत नाही आणि हळूहळू घरातील सदस्य एकमेकांपासून दूर जातात. हे ऐकून घाबरायचं कारण नाही, कारण उपायसुद्धा तितका सोपा सांगतात. ते म्हणतात झाडू थांबवा असं नाही, पण त्याआधी स्वतःला स्थिर करा. कारण स्थिर स्त्रीच घर स्थिर बनवते. जर घरात लहान मुलं असतील तर हे आणखी महत्त्वाचं ठरतं, कारण सकाळची आईची अवस्था मुलांच्या मनावर खोलवर बसते. आई शांत असेल तर मुलं आपोआप शांत होतात. आजकाल अनेक महिला म्हणतात की मुलं ऐकत नाहीत, घरात चिडचिड वाढली आहे, कारण सकाळी आई स्वतःच घाईत असते, अस्वस्थ असते आणि त्याच ऊर्जेतून घर चालतं. पहिल्या 15 मिनिटात जर स्त्रीने स्वतःला देवाशी जोडून घेतलं तर उरलेले 15 तास सुद्धा सुरळीत जातात. यात अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि सकाळी वापरायची असेल तर सूर्योदय झाल्यावरच वापरावे, कारण झाडू ही स्वच्छतेची वस्तू आहे, पण वेळ चुकलं तर ते दारिद्र्याचं कारण बनते. महिलांनो, हे नियम तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी नाही तर तुम्हाला घर सावरण्यासाठी आहे. कारण घराची लक्ष्मी जेव्हा स्वतःची काळजी घेते तेव्हाच घर समृद्ध होते. आज जर तुम्ही हे वाक्य, हे एक सवय बदलली तर पुढच्या काही महिन्यात तुम्हालाच फरक जाणवेल. मन शांत होईल, घरातला आवाज बदलेल आणि नशीब जणू तुमच्या बाजूने वळेल. जी स्त्री सकाळी लवकर उठते आणि उठल्यावर स्वतःला आठवण करून देते की मी केवळ घरकाम करणारी नाही, तर या घराची ऊर्जा आहे. घर तिच्या आयुष्यात कधीही तुटले पण येत नाही. कारण ज्या स्त्रीला स्वतःचं महत्त्व कळतं तिच्या घरात लक्ष्मी आपोआप स्थिरावते. म्हणूनच सकाळी उठल्यावर सर्वात पहिला उपाय म्हणजे जमिनीवर पाय ठेवण्याआधी मनाला देवाला नमस्कार करा. 2 क्षण डोळे बंद करा आणि मनात एवढेच बोला, आजचा दिवस शांत जाओ, माझ्या हातून चांगलं घडवून माझ्या घरात समाधान राहो. यानंतर जर शक्य असेल तर पाणी प्या, चेहरा धुवा आणि देवाकडे किंवा खिडकीकडे 2 मिनिटे शांत उभं राहा किंवा शांतपणे पहा, देवाकडे पहा. त्यावेळेला मोबाईल हातात घेऊ नका, कारण मोबाईल चिंता आणि देवस्मरण शांती आणतो. झाडू कधीही मारायचा जर स्पष्ट सांगतात, सूर्योदय झाल्यावर किंवा घरात थोडी हालचाल सुरू झाल्यावर झाडू लगेच मारावा, कारण त्यावेळेला घरातील ऊर्जा स्थिर झालेली असते आणि स्वच्छता केल्याने लक्ष्मी नाराज होत नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू लावताना मनात तक्रार नको, चिडचिड नको, कारण झाडू हातात असताना मनात नकारात्मक विचार असतील तर घर स्वच्छ होतं पण नात्यांवर धूळ बसते. महिलांनो, हे लक्षात ठेवा, तुम्ही रोज सगळ्यांसाठी करता, पण स्वतःसाठी 2 मिनिटे दिली तर ते स्वार्थ नाही, ती तुमची जबाबदारी आहे. कारण थकलेली स्त्री घर चालवते पण शांत स्त्री घर घडवते.
आज जर तुमचं मन म्हणत असेल की हो, आपण सकाळी घाईत असतो, चिडचिड होते, समाधान वाटत नाही, तर ही स्क्रिप्ट तुमच्यासाठीच आहे. कारण देव बदल मागत नाही, फक्त सुरुवात बदलायला सांगतो. जर तुम्ही आजपासून सकाळी आणि उठता आणि झाडूऐवजी 2 मिनिटे देवाचं नाव घेतलं, तर कदाचित लगेच पैसा वाढणार नाही, पण मनाला आधार मिळेल. आणि ज्या घरात मनाला आधार असतो त्या घरात लक्ष्मी फार काळ दूर राहत नाही. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण अनेक स्त्रियांना कळतं, स्वतःचं नशीब झाडून टाकतात आणि त्यांना त्यांची जाणीवसुद्धा नसते. म्हणूनच जर ही एक ओळ तुमच्या मनाला लागली असेल तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.